बघा, आपण काल काय बघितलं होतं, ऑक्टेट जेचा कंप्लीट होतो असे मॉलिक्यूल बघितले होते. निगेटिव्ह चार्ज असला की इलेक्ट्रोनिगेटिव्ह आला द्यायचा, पॉझिटिव्ह आला की इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आल्याकडून काढून घ्यायचा. म्हणजे जसं की आता एक पॉझिटिव्ह चार्जचं बघू आपण. समजा हे असं एक आहे NH4+, मग हे नायट्रोजन आणि हायड्रोजन किती, मग आता तसा विचार केल्यावरती नायट्रोजनच्या भोवती किती असते तर 5, 1 2 3 4 5. हायड्रोजनच्या भोवती एक असते. पण आता एक प्लस आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा द्यावा लागेल का काढून टाकावं लागेल, काढून टाकावं लागेल. मग कुणाचा काढायचा, नायट्रोजनचा का हायड्रोजनचा, हायड्रोजनचा. कारण नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हायड्रोजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे किंवा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे नायट्रोजन पेक्षा, म्हणून त्याचा काढून टाकला. राईट. मग ह्या हायड्रोजन काढता एक पण इलेक्ट्रॉन नाही. आता आपण काय करायचे, आधी प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड. हायड्रोजन किती करतंय 1, ह्याच्यासोबत 1, ह्याच्यासोबत 1. नायट्रोजनचं काम झालं का, कुणाचं काम राहिलंय आता, हायड्रोजनचं. पण हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन आहे का, म्हणजे असा प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड होऊ शकतो का, नाही. पण हायड्रोजनला पाहिजेत किती, 2 पाहिजेत ना. ह्यांना एकच पाहिजे होता, परंतु ह्याला किती पाहिजे तर 2 पाहिजेत, 2 पाहिजेत. मग 2 कसे, हे असे देऊ शकते कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणून ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, NH H आणि हे असं 3 प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड, एक कोऑर्डिनेट बॉन्ड. आता लोन पेअर कोणावरच नाही आणि ओव्हरऑल ह्याच्यावरती प्लस चार्ज. आता हे बॉन्ड काही वेगळा नसतो बरं का ह्यांच्यापेक्षा. कोऑर्डिनेट बॉन्ड पण कोव्हॅलंट बॉन्डच आहे. तुम्ही नंतर असं पण लिहू शकता, काय फरक पडत नाही. ह्याच्यात पण काही प्रॉब्लेम नाही, ह्याच्यात पण काही प्रॉब्लेम नाही. हा आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. कळायले का जरा व्यवस्थित. प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड मधला फरक कळला का. प्लस चार्ज असल्यावर कसं करायचं हे पण कळलं. मायनस चार्ज असला की कुणाला द्यायचा, प्लस असला की काय करायचं. ठीक. थोडं आणखीन एक बघू. आता ह्या दोघांचं स्ट्रक्चर बघू. NO2 मायनस आणि NO2 प्लस. एकावर मायनस आहे, एकावर प्लस आहे. ह्यांच्यापैकी कुणाचं ऑक्टेट एक्सपांड किंवा कमी, म्हणजे एक्सपांड तर करता येत नाही, कमी ठेवू शकता पण एक्सपांड नाही करता येत. एक्सपांड कुणाचं करता येते मी दाखवलं ना पिरियोडिक टेबलमध्ये. हे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन ह्याच्या खाली जे आहेत त्यांचं एक्सपांड करता येतं. राईट. म्हणजे थोडक्यात हे सिलिकॉन, ऑक्सिजनच्या खाली सल्फर, जरा उलट झालं हे, नायट्रोजन आधी आणि नंतर ऑक्सिजन आहे का नाही. मग नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस, ऑक्सिजनच्या खाली सल्फर, क्लोरीन ह्यांचे ऑक्टेट एक्सपांड करता येतात. म्हणजे 8च्या पुढे तुम्ही जाऊ शकता. तर हे N आणि हे O. नायट्रोजनच्या होती किती इलेक्ट्रॉन काढायचे, 5. ह्यांच्या होती, राईट. बरं, आता एक मायनस आहे, मग इलेक्ट्रॉन द्यावा लागेल हे का नाही. कुणाला द्यायचा, ऑक्सिजनला. कारण ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कशी आहे, फोन कॉल असं सांगितलं होतं का नाही. मग ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून त्याला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दिला. मग आता ह्या ऑक्सिजनला कितीची गरज आहे, 1, म्हणून त्याने एकच बॉन्ड करत आहे. ह्याला कितीची गरज आहे, 2, म्हणजे ह्यानं काय करतंय 2 बॉन्ड. झालं का. मग ह्याचं कसं येतंय, N इकडे 1, इकडे 2. आता लोन पेअर, राईट. आणि ह्याच्यावर मायनस. आता इथं पण तसंच आहे, फक्त मायनसच्या ऐवजी प्लस आहे. आता मायनस आहे का प्लस आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन द्यावं लागेल का काढावं लागेल, काढावं लागेल. मग काढायचा कुणाकडून, ऑक्सिजन कडून काढायचा. द्यायचा कुणाला, द्यायचा नायट्रोजनला. मग आपण वर दिला होता का काढला होता इथं वरच्या केसमध्ये,
दिला होता. कुणाला दिला? मग कुणाला द्यायचा? ऑक्सिजनला द्यायचा का नायट्रोजनला द्यायचा? मग हा मायनस म्हटल्यावर इलेक्ट्रॉन द्यायचा. इलेक्ट्रॉन देताना कुणाला द्यायचा? इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाल्याला. आणि काढताना कुणाचा काढायचा? पॉझिटिव्ह वाल्याचा काढायचा. म्हणजे कुणाचा काढायचा? नायट्रोजनचा काढायचा का ऑक्सिजनचा? नायट्रोजनचा. म्हणजे ज्याला द्यायचा त्याचाच काढायचा असं नाही. द्यायचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाला, पण काढायची वेळ आली की पॉझिटिव्ह. म्हणजे ह्याचा काढून टाकला इथला. दिसलं का? इथं इलेक्ट्रॉन होता ते आपण आता काढून टाकायलो. राईट? हे बघ काढला. मग आता नायट्रोजनकडे बाजूला किती झाले? 4. आता करायचे बॉन्ड. आता कसे? ह्याला कितीची गरज आहे? 2 बॉन्ड. ह्याला कितीची गरज आहे? राईट? बरोबर आहे का? मग कसं झालं? N डबल बॉन्ड O. काही लोन ह्याच्यावर काय आहे का? असं नाही. आणि ओव्हरऑल ह्याच्यावर काय दाखवायचं? प्लस चार्ज. कळलं? प्लसचं कसं करायचं, मायनसचं कसं करायचं? त्याच्यानंतर आता आपण लुईस स्ट्रक्चर बघायला बरं का कसे कसे काढायचे ते. त्याच्यामध्ये कधीच विसरायचं नाही कोण कोण कसे कसे बॉन्ड करते ते. हायड्रोजन आणि हॅलोजन आला की 1 बॉन्ड, कार्बन आला की किंवा ऑक्सिजनचे 2 बॉन्ड, नायट्रोजनचे 3 बॉन्ड, कार्बनचे 4 बॉन्ड. राईट? आणि जे खालचे आहेत त्यांचं ऑक्टेट एक्सपांड होऊ शकतंय. त्याच्यानंतर आता काही मॉलिक्युल आपण बघू एक्सपांडेड ऑक्टेटचे किंवा इनकम्प्लीट ऑक्टेटचे. काल मी दाखवले नाही इनकम्प्लीट ऑक्टेट कसं होते ते. BeCl2 BF3. एक्सपांडेड ऑक्टेटचे 1-2 बघू आणखी. एक्सपांडेड ऑक्टेट. मग समजा SO3 आहे. बरोबर? मग काल बघितलं आपण तसं तर सल्फरच्या होती 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. मग कसं करायचं? ऑक्सिजन किती करतंय? 2 बॉन्ड झाला. सल्फर किती करतंय? सल्फरचं काही तसं नाही. सल्फर किती करू शकते? ते एक्सपांड होऊ शकते ना त्याचं ऑक्टेट. बोला. 3. अरे किती वेळ सांगू रे तुला. हायड्रोजन हा SO3 आहेत. आणखीन एक ऑक्सिजन पाहिजे आहे का नाही? आता मग काय? हे मग कसं येणार स्ट्रक्चर? S ह्याच्यावर जोड्या 1 2 1 2 1 2. सल्फरवर काही आहे का? नाही. क्लिअर? मग सल्फरचा ऑक्टेट किती? बघ सल्फरकडे किती इलेक्ट्रॉन झाले? 12 इलेक्ट्रॉन. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट आहे, इनकम्प्लीट आहे का एक्सपांडेड आहे? एक्सपांडेड आहे. त्याच्यानंतर POCl3 सहसा जास्त बॉन्ड कोण करू शकते? ऑक्सिजन 2 करते, क्लोरीन 1 करते, फॉस्फरस कुठे येते? कुणाच्या खाली येते? नायट्रोजनच्या खाली. मग नायट्रोजन किती करतो? नायट्रोजन 3 करतो. आणि फॉस्फरस 3च करतो का जास्तही करू शकतो? जास्तही करू शकतो. म्हणजे सेंटरला कोणाला ठेवायचं मग? फॉस्फरस. सहसा हे खालचे आले हे सल्फर, फॉस्फरस, सिलिकॉन किंवा हे क्लोरीन की त्याला सेंटरला ठेवायचं, कारण ते भरपूर बॉन्ड करू शकतात. कळलं का? आणि बॉन्ड कधी करत असताना आपण सध्या सेंटर ॲटम सोबत एकतरी बॉन्ड करायचाच. म्हणजे जसं की आता हे फॉस्फरस आहे, ऑक्सिजन, क्लोरीन, क्लोरीन, क्लोरीन. प्रत्येकासोबत एक तरी बॉन्ड झालाच पाहिजे. ह्याच्याकडे काहीच बॉन्ड नाही असं नाही होत, एक तरी झाला पाहिजे. आणि हे बॉन्ड असे नाही करायचे आपण सध्या. का? कारण आपण साधे मॉलिक्युल बघायलो, सेंटर ॲटम सोबतच बॉन्ड करायचे. हे पेरिफेरल आहेत. हे कसले ॲटम आहेत? पेरिफेरल, भावतीचे. पेरिफेरी म्हणजे गावाच्या शेजारी जे लोक असतात त्याला पेरिफेरल म्हणतो आपण. पेरिफेरल जे ॲटम आहेत त्यांच्यासोबत त्यांचे एकमेकांसोबत बॉन्ड नाही करायचे सध्या. असतात बॉन्ड पण आपण सध्या नाही करायचे. आपण सिंपल मॉलिक्युल शिकायलो. फॉस्फरसच्या भोवती किती इलेक्ट्रॉन काढायचे? फॉस्फरसच्या भोवती अरे बॉन्ड 3 करतो तो. इलेक्ट्रॉन किती मग?
नायट्रोजन सारखंच असतंय. नायट्रोजनच्या भोवती किती इलेक्ट्रॉन असतील? 5. मग फॉस्फरसच्या भोवती कळलं का? 5. क्लिअर? मग आता तुला माहिती आहे, आता कसं आहे, प्रत्येक वेळेस एवढं जास्त फापड पसारा काढायचं नाही. मला माहिती आहे ऑक्सिजन किती बॉन्ड करतो? 6. अरे बॉन्ड रे, बॉन्ड किती करतो? हे क्लोरीन किती करतो? अरे बॉन्ड रे, तू इलेक्ट्रॉन 7 आहेत, बॉन्ड किती करतो? बॉन्ड 7 इलेक्ट्रॉन असल्यावर बॉन्ड किती करतो? 2 बॉन्ड. 7 असल्यावर त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1. मग बॉन्ड 2 कशाला करेल? हे लय पाठ असं लागतं बघ. हॅलोजन हायड्रोजन 1 बॉन्ड करते. हॅलोजन म्हणजे कळलं का? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे कोण आहेत? हॅलोजन. त्याने किती बॉन्ड करते? बॉन्ड 1 करते. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स सेल मध्ये 7 असतात. हे दोघातला फरक समजून घे. मग त्याच्यानंतर ऑक्सिजन करतो 2 बॉन्ड, नायट्रोजन करतो 3 बॉन्ड, कार्बन करतो 4 बॉन्ड. क्लिअर का? मग हे असं, मग हे असं, आणि ऑक्सिजन किती करणार? 2 करणार. मग ह्याचं स्ट्रक्चर कसं दिसणार? मी आता बाजूचे इलेक्ट्रॉन असे काही काढत नाही, राईट? प्रत्येक वेळेस ते काढणं शक्य होत नाही. आता इथून पुढे काय करायचं, स्ट्रक्चर असे फटाफट जमले पाहिजे, असं पापड पसार नाही. फक्त सेंटर ॲटमचे तेवढे इलेक्ट्रॉन बघायचे, बाकीच्यांचे मनानच जमले पाहिजे. जसं की आता POCl3 आहे, तर तुला काय कळलं पाहिजे, ह्याच्या भोवती आहेत बाबा 5. पण हेच आता मोजत बसायचं नाही, हे पाठ असलं पाहिजे. ऑक्सिजन किती करतो? 2. चला ह्याचे 2 गेले, इकडे 1 गेला, इकडे 1 गेला, इकडे गेला, झालं, संपलं स्ट्रक्चरच. ठीक आहे. त्याच्यानंतर POCl2 असेल समज, इथं किती करायचे? इथं इथं बरं, ह्याच्या भोवती काही उरलं का? फॉस्फरसच्या भोवती किती असते? 5 असतात. बॉन्ड मध्ये किती गेले? नाही ना, बॉन्ड मध्ये टोटल 8 आहेत. इकडे एक, इकडे एक, इकडे एक, इकडे, तसं नको मोजू. बॉन्ड मध्ये 8 आहेत त्याच्या, नो प्रॉब्लेम. पण त्याचे बॉन्ड मध्ये त्याचे स्वतःचे किती गेले? बॉन्ड मध्ये एका बॉन्ड मध्ये एकच जातो ना त्याचा, 4 गेले. मग 1 उरला म्हणून 1 असं दाखवायचं. कळलं? त्याच्यानंतर आता वेगळं, POCl2 प्लस. आता इलेक्ट्रॉन काढायचा आहे का द्यायचा आहे? काढायचा. कुणाकडून काढावं लागेल? हा, शाबास. कारण हे ऑक्सिजन, क्लोरीन तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह येतात. मग फॉस्फरस करून काढायचा. फॉस्फरसकडे किती असतात? 1 2 3 4 आणि 5, 5 असतात. त्यातला 1 काढून टाकू आपण, हे काढून टाकायचं, राईट? मग इकडून 1 काढला, हे काढला, राईट? मग आता ऑक्सिजन किती बॉन्ड बनवतो? क्लोरीन, क्लोरीन, झालं तुझं स्ट्रक्चर. कोणती लोन पेर आहे का आता? नाही. हे असं. तेच जर POCl2 मायनस असेल तर सेंट्रल ॲटमचे फक्त तेवढे काढून घ्यायचे, काढायचे. तर ते बी असं डोक्यामध्ये असलं की लय काही काढत बसायचं. फॉस्फरसकडे 5. आता कुणाला द्यायचा? हा, कोण आहे जास्त मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह? फॉस्फरस मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग आता इथून कसा काढला? मग फॉस्फरस कडून कसा काढला? मग आता द्यायचा आहे का घ्यायचा आहे? घ्यायचा आहे. कसला चार्ज आहे? मायनस चार्ज. मायनस चार्ज म्हणजे त्याच्यातून मॉलिक्युल मधून इलेक्ट्रॉन काढून घ्यावं लागेल का त्याला एक आगाव द्यावा लागेल? मायनसचा अर्थ मायनस कुणावर असते चार्ज? प्रोटॉन का इलेक्ट्रॉनवर? इलेक्ट्रॉनवर. मग एखाद्याला मायनस चार्ज द्यायचा म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रॉन काढून घ्यावं लागेल का त्याला द्यावा लागेल इलेक्ट्रॉन? जरा विचार कर बरं.
समजा अशी एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये अगोदर काय आहे तर समजा 10 इलेक्ट्रॉन आहेत आणि 10 प्रोटॉन आहेत, म्हणजे टोटल चार्ज किती आहे 0. आता ह्याच्यावर मायनस चार्ज आणायचा आहे, तर इथला इलेक्ट्रॉन काढून घ्यावं लागेल का ह्याच्यात एक टाकावं लागेल? काढून घ्यावं लागेल का? इलेक्ट्रॉनवर मायनस चार्ज, ह्याच्यावर प्लस चार्ज. मी जर एक इलेक्ट्रॉन काढून घेतला, ह्याच्यातला एक काढून घेतला इलेक्ट्रॉन, तर किती होतील इलेक्ट्रॉन? आणि प्रोटॉन मग कसला चार्ज येईल? आपल्याला कसला पाहिजे? मायनस. मग इलेक्ट्रॉन काढून घेतल्यावर कसला चार्ज येते? मग मायनस आणण्यासाठी काढून घ्यावं लागेल का त्याच्यात द्यावं लागेल? मग आता हे लक्षात राहील का? असं उलट कशामुळे झालं डोक्यामध्ये? इलेक्ट्रॉन जास्त पाहिजे त्याच्याकडे. मायनस चार्ज म्हणजे कोण जास्त? बघ काय असलं पाहिजे तुझ्या डोक्यात? निगेटिव्ह चार्ज म्हणजे कोण जास्त? प्रोटॉन. कसं रे? मायनस चार्ज कुणावर आहे? इलेक्ट्रॉन आहे. मग निगेटिव्ह चार्ज कधी येतो? जर कुणाची संख्या जास्त असेल तर? प्रोटॉनची संख्या. कसं करावं? जे जास्त आहेत त्याचाच चार्ज येईल ना. दोन्ही सेम नाहीत ना. मग दोन्ही सेम असल्यावर तर 0 चार्ज येतो की. दोन्ही सेम असल्यावर चार्ज कसा येतो? 0. हे बघ प्लस प्रोटॉन हे मायनस. मायनस चार्ज पाहिजे असेल तर कोण जास्त पाहिजे? प्रोटॉन जास्त पाहिजे का? सांग बरं किती? हा हा कसला चार्ज आहे? मग कसला चार्ज पाहिजे आपल्याला? मायनस. मी तुला काय विचारलो? मायनस चार्ज साठी कोण जास्त पाहिजे? पुन्हा ह्याच्यावर कसला चार्ज आहे? प्लस. प्लस असल्यावर प्रोटॉन जास्त असते. तू विचार कर ना, काळा रंग जास्त टाकल्यावर आणि पांढरा रंग, काळा आणि पांढरा रंग, जर आपल्याला पांढरा जास्त दिसायचा असेल तर कोणता रंग जास्त टाकावा लागेल? पांढरा. मग प्लस चार्ज जास्त पाहिजे असेल तर, म्हणजे प्लस चार्ज पाहिजे असेल ओव्हरऑल तर कोण पाहिजे जास्त? आणि मायनस चार्ज पाहिजे असेल तर? मग हे आता डोक्यामध्ये काही घुसणं आलं का तुझ्या असं? कारण निगेटिव्ह चार्ज कुणाकडे आहे? इलेक्ट्रॉनकडे आहे. जो आपल्याला जास्त ओव्हरऑल चार्ज जास्त जो पाहिजे, ओव्हरऑल चार्ज जो जास्त पाहिजे, ओव्हरऑल चार्ज जो जास्त पाहिजे तोच पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह चार्ज समजा पाहिजे आपल्याला ओव्हरऑल मध्ये मॉलिक्युलर, तो कोण जास्त पाहिजे? नाही नाही नाही, निगेटिव्ह प्रोटॉन जास्त पाहिजे. नीट आता विचार कर जरा. निगेटिव्ह चार्ज समजा ह्या पिशवीवर मला ओव्हरऑल निगेटिव्ह, एक पिशवी मला थोडीशी, एक पाणी आहे, पाणी मला पांढरं दिसलं पाहिजे, तर पुढे जास्त काय टाकशील? पांढऱ्या रंगाच्या पुढे जास्त टाकशील का काळ्या रंगाच्या? मग निगेटिव्ह चार्ज पाहिजे म्हणल्यावर कोण जास्त टाकशील? इलेक्ट्रॉन का प्रोटॉन? प्रोटॉनवर कसला चार्ज आहे? मग प्रोटॉनला जास्त टाकल्यावर कसला चार्ज येईल? मी कसला म्हणालो तुला? तू जरा डोकं लाव की आता, जरा शांत. तुला हे तर कळाले ना, पाणी आहे ह्याच्यात, पांढऱ्या पुढे जास्त टाकल्यावर पांढरं दिसल, काळ्या पुढे जास्त टाकल्यावर थोडं जास्त काळं दिसल. जसं दिसायचं त्याची संख्या जास्त पाहिजे ना. मग तुला ह्याच्यावर जो मायनस चार्ज जास्त पाहिजे तर कोण जास्त टाकणार इथं? कोणाची संख्या जास्त पाहिजे? इलेक्ट्रॉनची संख्या जास्त पाहिजे. आणि प्लस असल्यावर प्रोटॉनची संख्या जास्त पाहिजे. जर तुला ओव्हरऑल पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे तर कोण जास्त पाहिजे? प्रोटॉन जास्त पाहिजे. प्रोटॉन शुड बी ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन. आणि जर निगेटिव्ह चार्ज पाहिजे असेल तर प्रोटॉन शुड बी लेस दॅन इलेक्ट्रॉन, किंवा इलेक्ट्रॉन शुड बी ग्रेटर दॅन प्रोटॉन. असंच का? इलेक्ट्रॉनची संख्या जास्त पाहिजे. मग आता मला ह्याच्यावर कसला चार्ज पाहिजे? मायनस. म्हणजे कोणाची संख्या जास्त पाहिजे? इलेक्ट्रॉनची. मग इलेक्ट्रॉन संख्या जास्त पाहिजे म्हणलं त्याच्यातून इलेक्ट्रॉन काढून घ्यावा लागेल का त्याला द्यावा लागेल? त्याला द्यावा लागेल. हा, आता इलेक्ट्रॉन द्यायचा म्हणल्यावर कुणाला द्यायचा? इलेक्ट्रोनिगेटिव्हला का इलेक्ट्रो पॉझिटिव्हला? इलेक्ट्रोनिगेटिव्हला. कोण आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ह्याच्यात? ऑक्सिजन. कसं विसरलास? हे लिहून दिलं की, फोन कॉल लिहून दिलं नाही? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिहून दिलं मी अशी, फोन कॉल म्हणून. कोण आहे सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह? फ्लोरीन तर सर्वात जास्त आहे, पण एवढ्यापैकी कोण आहे? ऑक्सिजन आहे. मग कोणाला द्यायचा इलेक्ट्रॉन? ऑक्सिजनला. ऑक्सिजनकडे किती असतात एकूण? आधी 6 असते. मग आता एक एक्स्ट्रा दिला. कळलं? आता करायचा बॉन्ड. इलेक्ट्रॉन कुणाला द्यायचा कळलं का? इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाल्याला द्यायचा असतो. आणि काढून घ्यायचा म्हणलं की इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कडून काढून घ्यायचा.
मग आता बॉन्ड कसे करायचे? क्लोरीन किती करते? एक. आता ह्याच्या बाजूची मी ऍटम इलेक्ट्रॉन काढणार झालं कारण मला माहिती आहे क्लोरीन एक करते, काम खतम. ऑक्सिजन 2 करते, पण आता 2 करील का? कारण त्याला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दिलाय. मग आता किती करील? एकच. म्हणजे मोठी तुमचं असं स्ट्रक्चर ह्याचं दिसेल. आलं लक्षात? हे लुईस स्ट्रक्चर. अरे एक चूक झाली माझी. एक चूक काय झाली? POCl3 झालं ना, हे POCl2 मायनस आहे ना, कळलं का? तिसरा क्लोरीन नाही, म्हणजे इथं एक इलेक्ट्रॉन रिकामा. म्हणजे ओव्हरऑल मध्ये कसं हे 2 इलेक्ट्रॉन एकत्र करायचे. म्हणजे कसं बघ बरं, POCl आणि हे असं बघ बरं, जर लक्षात आलं काय कसं झालंय ते. आणि ह्याच्यावर ओव्हरऑल मध्ये चार्ज कसला? मायनस. ठीक. तसा त्याच्यात थोडा फरक येतो, पण सध्या आता एवढंच लक्षात ठेव की हे अशा प्रकारे काढायचे असतात. ठीक आहे. तसं रियालिटीमध्ये इथं असं एक डबल बॉन्ड येतो, पण आता ते आता रेझोनन्स वगैरे झाल्यावर सांगतो तुला मी, आताच सांगत नाही ते. ठीक आहे. ऑक्टेट एक्सपांड झाल्यावर कसं होतं ते लक्षात आलं हे. त्याच्यानंतर आता आणखीन एक बघू. नोबल गॅस पण कधी कधी करतात. XE हा आहे झेनॉन, म्हणजे नोबल गॅस आहे. नोबल गॅसच्या भोवती किती असतात इलेक्ट्रॉन? 8 असतात. आणि फ्लोरीन किती येतं? फ्लोरीन किती नाही, त्याच्या भोवती आहेत, पण इथं सध्या किती आहेत फ्लोरीन ह्या मॉलिक्यूल मध्ये? 4. मग आता कसे बॉन्ड करायचे? ऑक्सिजन किती करते? 2. ऑक्सिजन सोबत 2 केले. ऑक्सिजनचं काम संपलं. हा, फ्लोरीन मग फायनली कसं होतंय? इकडं वर आणि लोन पेर ह्याच्यावर. आता ह्याच्या काढायच्या म्हटलं तर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 नाही 5 6 नाही, कार्बनकडे 4 राहतात ना 2 बॉन्ड केल्यावर. असं डोक्यातच खेळलं पाहिजे. आता ऑक्सिजनच्या भोवती एकूण 6 असते, त्यातले 2 बॉन्ड मध्ये गेले, मग राहिले किती? 4 राहिले. कळाले की? फ्लोरीनच्या भोवती किती असते एकूण? 7. त्यातले किती बॉन्ड मध्ये गेला? 1 गेला. मग किती राहिले? असं. माझा लुईस स्ट्रक्चर कळलं सर्व, कसं काढायचं कोणाचं पण. ठीक. आता याच्या नंतर बघा, फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज म्हणजे ह्याचा काय आपल्याला जास्त यूज नाही. जसं लुईस स्ट्रक्चरचा खूप जास्त वापर आहे, पण फॉर्मल चार्ज थोडं बहुत कामाचं आहे. काय फॉर्मल चार्जचा हा फॉर्म्युला आहे, कोणत्या ऍटमवरती काढायचा फॉर्मल चार्ज. म्हणजे थोडक्यात चार्ज काय, थोडक्यात ऍटमवरती चार्ज किती असतो ते काढायचं असते. आता ओव्हरऑल समजा CO3 2- आहे, तर हे 2- कसा झाला? ओव्हरऑल झाला. पण प्रत्येक ऍटमवर किती आहे? प्रत्येक ऍटमवर किती येतो? मग ह्याच्यावर 1- येतो, ह्याच्यावर मायनस येतो, ह्याच्यावर 0 येतो, ह्याच्यावर 0 येतो, असं कळलं पाहिजे. ओव्हरऑल मॉलिक्युलर 2- आहे, पण प्रत्येकावर इंडिव्हिज्युअली मध्ये गेल्यावर किती आहे त्याला म्हणतात फॉर्मल चार्ज. आणि ह्याला फॉर्मल काय म्हणतात? फॉर्मल म्हणजे उगा तोंडी, ज्या गोष्टीला लय महत्व नसते, उगा औपचारिकता आपण करतो. काय उगा बाबा फॉर्मल लेटर द्या, आलं लक्षात? हे फॉर्मल म्हणजे उगा फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यासारखं म्हणतो आपण. मनात तर काही नव्हतं, पण उगाच केलं. मग असं का म्हटलं ह्याला फॉर्मल चार्ज? कारण का ज्यावेळेस मॉलिक्यूल तयार होतो आणि त्याच्यावर जो चार्ज असतो तो असा एका ऍटमवर राहत नसतो, तो अख्ख्या मॉलिक्यूलवर पसरतो. म्हणजे खरा चार्ज कसा आहे? अख्ख्या मॉलिक्यूलवर आहे, ऍटमवर असतो का? नाही. पण उगी जर बघायचंच म्हणलं तर हा चार्ज आला कुठून? का तो ऑक्सिजनला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दिला होता आणि ह्याला एक दिला होता, मग ह्यांच्यामुळे आला. ह्यांच्यावर मायनस होता म्हणून ते ओव्हरऑल आलाय, ह्यांच्यामुळे नाही आला. पण फायनली जातो ते सर्व मॉलिक्यूलवर. म्हणजे खरं काय हेच आहे.
ही उग फॉर्मॅलिटी आहे दाखवण्यासाठी की बाबा कुणामुळे आला चार्ज, म्हणून ह्याला फॉर्मल चार्ज म्हणतात. मग फॉर्मल चार्ज काढण्याचा फॉर्म्युला काय, डायरेक्ट फॉर्म्युल्याचा वापर करायचा आणि काढायचा. ठीक आहे. फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला आहे एखाद्या ॲटमचा एखाद्या ॲटमवर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किती फॉर्मल चार्ज आहे इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस NB म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स मेड बाय दॅट ॲटम, नंबर ऑफ बॉन्ड्स बरं काय, प्लस 2 इंटू नंबर ऑफ लोन पेअर्स, त्याच्यावर किती लोन पेअर आहेत. ठीक आहे. तर बघा आता फॉर एक्झाम्पल आपण ओझोन घेऊ. आपण ओझोनच्या ऐवजी CO3 घेऊ आपण. C मग त्याचं CO3 2 मायनस त्याचं स्ट्रक्चर कसं येणार C. मग असं केल्यावर ह्याच्यावरती किती राहते 6. यस काय 5 काय इलेक्ट्रॉन 5 कोणावर आहे, ऑक्सिजनवर 5 कुठं आहेत, 6 कुठं इथं. मग 1 2 3 4 5 6 7 आणखीन एक राहिला का. हां नाही हां ह्यांच्यावर 1 2 काढावं लागतात कारण ह्याला एक्स्ट्रा दिलेले असते. तुला माहिती आहे का ते -2 चार्जमुळं ह्या ऑक्सिजनला एक एक्स्ट्रा दिलेलं असते आणि ह्या ऑक्सिजनला एक एक्स्ट्रा दिलेलं असते. असं पाहिजे नाही इथं असं बरोबर जरा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 नाही रे बरोबर आहे. काय झालं एक्स्ट्रा दिलेलाच हा आहे. तुझं काय म्हणणं आहे आता नीट सांग मला. ऑक्सिजनच्या होती ओरिजिनली किती असतात 6 असतात आणि एक एक्स्ट्रा दिला झाले 7. मग आता ऑक्सिजनकडे आहेत किती 7. एक्स्ट्रा काय दिला ह्या चार्जमुळे दिला म्हणजे लुईस स्ट्रक्चर असते ते. मग 7 दिल्यावर एक बॉन्ड मध्ये गेला मग राहिले किती 6 आहेत का 6च बाजून. आता इथं पण 6. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ह्याला एक एक्स्ट्रा दिलेला असतो लुईस स्ट्रक्चर ड्रॉ करताना. आता समजा तुझ्या पुढे असा मॉलिक्यूल दिला ह्याच्यावर म्हणलं की बाबा ह्या ऑक्सिजनवर किती फॉर्मल चार्ज आहे तर आपल्याला माहिती आहे त्याच्यावर मायनस आला पाहिजे कारण हे जे -2 आलाय ते कशामुळे तेला आपण ते इलेक्ट्रॉन दिले होते म्हणूनच आलाय का. मग ह्याच्यावर -1 चार्ज आला पाहिजे. तर फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला हे आहे. त्याच्यानुसार मी जर फॉर्मल चार्ज काढला ह्या ऑक्सिजन कोणता ऑक्सिजन नंबर लेटेस्ट से 1 फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन 1. फॉर्म्युला काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स मायनस 2 इंटू लोन पेअर. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात ऑक्सिजनकडे ओरिजिनली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 असतात. 8 तर टोटल असतात मायनस बॉन्ड्स किती केले तिथं त्यानं 1 मायनस लोन पेअर किती येतात 3 लोन पेअर. मग 2 न का मल्टिप्लाय करतो कारण एकामध्ये 2 असतात इथं लक्षात घे. बॉन्ड मधला एकच मोजले बॉन्ड मधले 2 मोजाय नाहीत बरं का. ऑक्टेट कंप्लीट झाले का नाही हे मोजण्यासाठी आपण बॉन्ड मधले दोन्ही पण मोजतो माहिती आहे ना तुला. पण फॉर्मल चार्ज काढताना एका बॉन्ड मधून एकच इलेक्ट्रॉन पकडायचा म्हणजे ह्याला 2 न मल्टिप्लाय केलंय का नाही. पण लोन पेअरला 2 न का मल्टिप्लाय केलं कारण त्या दोन्ही त्याच्याकडे असतील. ऑक्टेट मोजताना मात्र ह्याला 2 मोजावं लागते ह्याला बी 2 म्हणून मोजावं लागतं. ऑक्टेटचा विचार करता आपण फॉर्मल चार्जचा विचार करताना बॉन्ड मधून एकच घ्यायचं. 2 इंटू लोन पेअर 3 मग किती होते 6 मायनस 1 मायनस 6 किती होते मग -5. अरे थोडी चूक झाली. एक चूक झाली तर प्लस पाहिजे हो हे प्लस पाहिजे फॉर्म्युला प्लस आहे ना बरोबर का. किती झालं मग किती होत आहे -1. मग किती आला ह्याच्यावर फॉर्मल चार्ज -1. तसाच ह्याच्यावर काढला तर -1 येते. तेच जर ह्याच्यावर काढला तर बघू बरं किती येते. त्याला इलेक्ट्रॉन आपण दिलेलं नाही मग 0 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे तरी बघू बरं जरा एकदा. फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन नंबर 3
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असते तर नाही रे, आत्ता 4 आहेत लोन पेअर मध्ये येतं, पण ओरिजिनल काय म्हटलं व्ही काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑन ओरिजिनल ॲटम. ओरिजिनल ऑक्सिजन असताना किती असते त्याच्याकडे 6 असते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे लुईस सिम्बॉल काढतो ना आपण ऑक्सिजनचा तेव्हा. मायनस पुढे काय नंबर ऑफ बॉन्ड्स किती केलेत त्यानं 2 प्लस 2 इंटू लोन पेअर किती येतात, लोन पेअर किती येतात 1 2. म्हणजे हे ऑक्सिजनवर चार्ज किती आला 0. बरोबर, आपण त्याला इलेक्ट्रॉन दिलाय नव्हता, त्याचा काढलाय नव्हता, तर फॉर्मल चार्ज 0. मग आता दुसरं त्यानं ओझोनचं विचारलंय. दुसरं त्यानं काय विचारलंय ओझोन. कॅल्क्युलेट द फॉर्मल चार्ज ऑन व्हॅरियस ऑक्सिजन ॲटम्स इन ओझोन. इन ओझोन, ओझोन म्हणजे O3 आहे, त्याचं स्ट्रक्चर अगोदर बघायचं. आता ह्याला किती पाहिजे तर 2. पहिल्यांदा असं जर कळत नसेल तर ठीक आहे, ह्याला 2 पाहिजेत. काम कोणाचं संपलं, इकडच्या ऑक्सिजन संपला. आपण काय म्हणू ह्याला ऑक्सिजन ए म्हणून, ह्याला बी म्हणून, ह्याला ऑक्सिजन सी म्हणून, सर्वच ऑक्सिजन आहेत ना. हां, मग आता ह्यानं असं करू शकतंय का, बी वाला ऑक्सिजन असा करू शकतो का नाही. का, कारण त्याचा ऑक्टेट कंप्लीट झालंय. ऑक्सिजन ऑक्टेट एक्सपांड करू शकतो का, मी सांगितलंय ना. ऑक्सिजन किंवा हे जे सांगितलेत मी हे पहिल्या ग्रुपवाले, हे दुसऱ्या ग्रुपवाले जे आहेत ते ऑक्टेट एक्सपांड नाहीत करू शकत. त्यात पण हे अगोदरचे ऑक्टेट इनकम्प्लीट ठेवतात, पण हे कम्प्लीट ऑक्टेट ठेवतात, हे एक्सपांड नाहीत करू शकत. हे खालचे करू शकतात एक्सपांड, कळाले का. मग आता ऑक्सिजन असा बॉन्ड तर करू शकत नाही, पण ह्या ऑक्सिजनला प्रॉब्लेम बी नाही, ह्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालं. पण प्रॉब्लेम कोणाला आहे, ह्याला आहे. मग प्रॉब्लेम मिटवण्याचे 2 मार्ग आहेत, एक तर प्युअर कोव्हॅलंट करा किंवा कोऑर्डिनेट करा. ह्याला किती पाहिजे तर ए वाल्याला 2 पाहिजे. मग कोऑर्डिनेट मधून एकदाच 2 भेटतात. झालं का, मग झालं. मग हे ह्याच्याकडे 6 होते टोटल ओरिजिनली, त्यातले 1 2 बॉन्ड मध्ये किती गेले, बी ऑक्सिजनचे बॉन्ड मध्ये किती गेले 2. इथं 1 4 गेले. बॉन्ड मध्ये किती गेले 4. प्युअर कोव्हॅलंट मध्ये 1 गेला, पण ह्याच्यामध्ये दोन्ही पण ह्याचेच जातात ना. नीट मोजायचे व्यवस्थित, नुसतं बॉन्डची संख्या मोजून नाही. बॉन्ड केलेत ह्या ऑक्सिजन 3, पण बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन किती गेले 4. मग 4 गेले म्हणलं, आता ह्याच्यावर किती राहिले 2 राहिले. ह्याचे 6 असतात, बॉन्ड मध्ये किती गेले 2 गेले. हो, हे काय इकडून 2 गेले आहे ना, मग राहिले किती 4 राहिले. तरच ह्याच्या बॉन्ड मध्ये किती गेले 1 पण नाही, म्हणून ह्याच्याकडे किती होते तेवढेच राहते 6. कळाले का हे कसं असते ते. मग हे इथं काढले बघ, ह्याला लोन पेअर अशा दाखवल्यात, कळलं का. 3 लोन पेअर ह्या ए वर आहेत. मग आता आपण काढू ह्याच्यावर फॉर्मल चार्ज किती आहे. तर फॉर्मल चार्ज ऑन ए पहिल्यांदा ह्याच्यावर काढू. फॉर्म्युला काय हे आहे का, हे फॉर्म्युला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असते तर ऑक्सिजनकडे ओरिजिनली 6 मायनस त्यानं बॉन्ड किती केले तर, अरे हे ना रे, ह्याचं चालू आहे रे, ह्याचं बॉन्ड किती केले, बॉन्ड एकच केलाय ना. हां, मग हे बॉन्ड दिसलं का, हे बॉन्ड हे मग 2 न मल्टिप्लाय केलं हे 2, आणि लोन पेअर किती आहे त्याच्याकडं 3. ह्याला सॉल्व केल्यावर 6 मायनस 1 प्लस 6, फॉर्मल चार्ज किती आला ह्याच्यावर फॉर्मल चार्ज आला -1. राईट. तसं आता फॉर्मल चार्ज ऑन बी काढू आपण. फॉर्म्युला तेच आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स प्लस 2 इंटू लोन पेअर. ऑक्सिजन म्हटलं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 मायनस बॉन्ड किती केलेत ह्या ऑक्सिजननं 3, म्हणून इथं 3 लिहिलं. लोन पेअर किती येतात 1, म्हणजे 2 इंटू 1. मग ह्याला सॉल्व केल्याच्या नंतर फॉर्मल चार्जवर किती आला ह्याच्यावर आला +1. तो आता ह्याचा काढ बरं जरा, फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन नंबर सी. हां, सांग बरं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती, फॉर्म्युला तर माहिती आहे ना, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स प्लस 2 इंटू
लोन पेयर हां बोला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती 6 मायनस 2 प्लस ठीक आहे. अशा प्रकारे फॉर्मल चार्जेस आपण काढतो प्रत्येक ॲटमचा. मग हे फॉर्मल चार्जेस सीचा काढला 0 आला. मग आता प्रत्येकाचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम नाही यार मॉलिक्यूल. हे काय ॲटम आहे का? हे कोण आहे? ॲटम आहे का मॉलिक्यूल आहे? मॉलिक्यूल. स्ट्रक्चर ऑफ दिस मॉलिक्यूल विथ फॉर्मल चार्ज. स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल विथ फॉर्मल चार्ज. मग अगोदर कसं काढलं होतं आपण? फक्त ऑक्सिजन असं आहे का नाही. आता ह्याच्यावर काय लिहिलं आपण? असे फॉर्मल चार्जेस लिहिले. कळाले काय? ABC. त्याच्यानंतर HNO3. अगोदर हे लुईस स्ट्रक्चर राईट. मग आता हे समजा फॉर्मल चार्जेस काढायचे आपल्याला प्रत्येकाचे. तर ह्याच्यावरचे फॉर्मल चार्जेस प्रत्येकाचे कसे काढायचे? बघ फॉर्मल चार्ज पहिल्यांदा आपण काढू हायड्रोजन राईट. तर लोन पेअर जरा काढल्या नाहीत नीट. खरं तर लोन पेअर काढायला पाहिजेत. हायड्रोजनवर एकही राहत नाही लोन पेअर, कारण का तर एकच इलेक्ट्रॉन होता त्याचा बॉन्डमध्ये गेला. नायट्रोजननं किती 1 2 3 हा बॉन्डमध्येच गेले सगळे. हे काय लोन पेअर नाही. ऑक्सिजनवरती लोन पेअर इथं बघ 6 असते, 2 बॉन्डमध्ये गेली म्हणून लोन पेअर किती राहणार 2. त्याच्यानंतर ह्याच्यावर 6 असते, बॉन्डमध्ये 1 तरी गेलाय का? म्हणून किती पाहिजेत? ठीक आहे. मधल्याचं बरोबर आहे. ठीक आहे. आता ABCD हे डी वाला आहे. कळेल ना ॲटम सर्व? मग आता आपण काढू फॉर्मल चार्ज ऑन A. आपला फॉर्म्युला एकच आहे फॉर्मल चार्जचा. काय फॉर्म्युला आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑन ओरिजिनल ॲटम मायनस त्यानं केलेले बॉन्ड्स प्लस 2 इंटू लोन पेअर्स. चला ए म्हणजे कोण आहे? हायड्रोजन आहे. माहिती आहे ना? हा हायड्रोजन. त्याच्याकडे ओरिजिनली किती असतात? 1 मायनस 1 प्लस 2 इंटू लोन पेअर किती येतात? नाहीत म्हणजे 0. नाहीत म्हणजे 0 म्हणजे किती येते सांगा? 3. 2 इंटू 0 काय होत असते? 0. हां मग किती आलं? 0. फॉर्मल चार्ज ऑन B. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बोला. B म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे किती येतं? 6 मायनस ऑक्सिजननं बॉन्ड केलेत 2 म्हणून बॉन्ड लिहिले 2. आता 2 इंटू लोन पेअर. लोन पेअर किती येतात? ऑक्सिजनकडे ह्या लोन पेअर किती येतात? 2. तर इक्वल टू काय होते? 6 मायनस सांग बरं डायरेक्ट. 2 प्लस 4 6 इक्वल टू 0. फॉर्मल चार्ज ऑन C. C वरचा तू काढून दाखव बरं जरा.
व्हॅल्यू टाकू का नाही तर सांग, इथंच सांग मला. हा, सी म्हणजे कोण आहे? नायट्रोजन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 मायनस काय? नंबर ऑफ बॉन्ड्स 4 केलेत नायट्रोजन. 1 2 3 4 बॉन्ड केलेत. नंबर ऑफ बॉन्ड्स किती आहेत? 4. इंटू 0. गुड. किती झालं मग? वन. कळाले? त्याच्यानंतर फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन नंबर डी 6 मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स 2 प्लस 2 इंटू लोन पेअर किती? 2 इज इक्वल टू काय झालं? 6 मायनस 6. लास्ट आता फॉर्मल चार्ज ऑन बॉन्ड. हे बॉन्ड असते नंतर ऑक्सिजन बॉन्ड किती केले? अरे बॉन्ड एक केलाय ना. हे काय ते भले त्याने दिलंय बॉन्ड मध्ये त्याचे इलेक्ट्रॉन जाणार, बॉन्ड तर केलाय ना. असं असतं ते. हा, ते केलेला बॉन्ड पकडायचा असतो. कोऑर्डिनेट बॉन्ड पण पकडायचा. कळलं का? नंबर ऑफ बॉन्ड मध्ये सर्व चालेल. इथं जे फॉर्म्युला आहे आपला, हे इथं नंबर ऑफ बॉन्ड मध्ये नंबर ऑफ बॉन्ड्स मेड बाय दॅट ॲटम. नंबर ऑफ बॉन्ड्स मेड बाय दॅट ॲटम. मग इथं काय आले? नंबर ऑफ बॉन्ड्स दोन्ही पण आले. नंबर ऑफ ऑल बॉन्ड्स. कळायला का काही? मग आता ह्याचं लुईस स्ट्रक्चर विथ चार्ज. लुईस स्ट्रक्चर कसं काढायचं आता? विथ चार्ज. हे तर आपण काढलं की. चार्ज सहित कसं दिसतंय आता हे? फॉर्मल चार्जेस काढल्यावर एच. मी इथं काय लिहिणार? लुईस स्ट्रक्चर ऑफ HNO3 नायट्रिक ऍसिड आहे बरं का हे, विथ फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज सहित. तर HON आता ह्याच्यावर काय आहे? 0 आहे. 0 आहे ते दाखवायचं नाही. हे आपण ऑक्सिजनवर 0 आहे. हा, ह्याच्यावर नायट्रोजनवर किती आहे? नाही. नायट्रोजनचा किती नंबर आहे? सी. सी नंबरवर किती आहे? फॉर्मल चार्ज सी वर किती आहे? हे इथं काढलेत. हे काय फॉर्मल चार्ज ए वर किती आहे? बी वर किती आहे? आपण हे जे उत्तर काढले हे कशाचे उत्तर आहे? ते काय आहे? काय काढले ते? फॉर्मल चार्ज. मग सी ॲटमवर म्हणजे हा जो नायट्रोजन आहे तो कोण आहे? तो सीच आहे ना. ह्याला आपण काय म्हटलंय? ए बी सी, हे डी आणि हा ई. मग सी म्हणजे नायट्रोजन आहे. त्याच्यावर किती चार्ज झाला? 1 म्हणजे +1. 1 म्हणजे प्लस काही नाही म्हणजे प्लस असते. सो +1 काढा किंवा नुसतं प्लस द्या. +2 असल्यावर असं 2 काढावं लागतं, पण 1 ला लिहायची गरज नाही. आणखीन कोणावर आहे चार्ज?
म्हणून त्याच्यावर मायनस. कळलं? तसंच हे आहे CO2. आता CO2 चे लुईस स्ट्रक्चर 2 पॉसिबल आहेत. आपण आतापर्यंत एकच काढत होतो का नाही, तर 2 पॉसिबल आहेत. बघ, एक आपण कसं काढलं, एकापेक्षा जास्त पण लुईस स्ट्रक्चर पॉसिबल असते, तर लक्षात ठेव. C असं एक काढलं का नाही. आता दुसरं काय बघू बरं जरा, काय पॉसिबल आहे. समजा असं असं, आणि समजा ह्यानं दोन्ही ह्याला दिले, तर ह्या ऑप्शनचं काम संपलं. 2 भेटले ना. पण ह्याचं राहिलं ना, ह्याचं राहिलं का बघ, किती वेळ लागते त्याला. आता टू लागायला. मग आता 2 एक तर हे नाही देऊ शकते बघ, असं लोन पेअर आहे का नाही, असे दोन्ही दिले. मग कसं झालं, C ह्यानं ह्याला असं दिलं, ह्याच्यासोबत साधे बॉन्ड आधी केले ते, आणि नंतर ह्यानं इकडं असं केला कोऑर्डिनेट बॉन्ड. हे पण पॉसिबल आहे का नाही. सो मोर दॅन 1 लुईस स्ट्रक्चर आर ऑल्सो पॉसिबल फॉर अ गिव्हन मॉलिक्यूल, राईट. मग अशा वेळेस ह्याच्यावर फॉर्मल चार्जेस वेगळे येतात आणि ह्याच्यावर फॉर्मल चार्जेस वेगळे येतात. तू जर बघितलास कॅल्क्युलेट करू शकतोस. इथं मी फॉर्मल चार्जेस काढले त्याचे. ह्या स्ट्रक्चरनुसार फॉर्मल चार्जेस कसे आले तर +1, 0 आणि -1. जबकि ह्या स्ट्रक्चरनुसार सर्वावर कसे आले तर 0. सो मोर दॅन 1 लुईस स्ट्रक्चर आर पॉसिबल अँड फॉर्मल चार्जेस इन देम विल बी डिफरंट. ठीक आहे, चालते, जाऊ शकतोस. हां, त्यात एवढंच लक्षात घे, खाली काय म्हणले हे एक जरा. सम मॉलिक्युल्स हॅव मोर दॅन, हे वाक्य, more than 1. Some molecules have more than 1 Lewis structures. In such case, Lewis structure with least formal charge is most stable. मग फॉर्मल चार्ज कमीत कमी कुणावर आहे, पहिल्या स्ट्रक्चरवर आहे का दुसऱ्या स्ट्रक्चरवर आहे. दुसऱ्यावर कमी आहे, म्हणून कोणतं लुईस स्ट्रक्चर जास्त स्टेबल आहे. मग नाही, ज्याच्यावर कमी चार्ज असतो ते. हे बघ, ह्याच्यावर चार्ज आहे का नाही, मोर चार्ज लेस स्टेबल. चार्ज जास्त असला की स्टेबिलिटी कमी होते कधी पण. कारण का एनर्जी वाढते चार्ज, चार्ज अट्रॅक्ट करते, रिपेल करते, आहे का नाही. आणि लेस चार्ज, ह्याच्यावर चार्जच नाही, म्हणून लेस स्टेबल का मोर स्टेबल. लेस चार्ज, चार्ज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. हे कळायले का, हे कळायले का. मग सांग, लेस चार्ज मोर स्टेबल का लेस स्टेबल. लेस स्टेबल. इनवर्सचा अर्थ कळते. इनवर्स म्हणजे काय, एक जास्त असलं की, नाही, म्हणजे ए इनवर्सली प्रोपोर्शनल टू बी असलं की ए जास्त असला की बी जास्त असतो का कमी असतो. जास्त, हे जास्त झालं की ते कमी होतंय, आणि हे कमी केलं की ते जास्त होतं. ह्याला इनवर्स म्हणतात, आहे का नाही. मग आता चार्ज कमी आहे तर स्टॅबिलिटी कमी असणार का जास्त. जास्त. लेस चार्ज मोर स्टेबल किंवा स्टॅबिलिटी, राईट. काही कळाले का हे. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त लुईस स्ट्रक्चर असतात एकाच मॉलिक्यूलला, त्यावेळेस त्या 2 स्ट्रक्चर पैकी कोणतं स्ट्रक्चर जास्त स्टेबल आहे, ज्याच्यावरती कमी चार्ज आहे. कळलं का. ओके, ठीक आहे, आता जा.